जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आदरणीय संजयजी भाऊ कोडगे, जिल्ह्याचे नेते अशोकरावजी चव्हाण आणि सर्व आपले आमदार यांचे मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांच्या नेतृत्वात आपण मोठं यश संपादन केलं. भाऊच्या नेतृत्वात मला वाटतं 20 जागा लढल्या, त्यापैकी 18 जागा भारतीय जनता पार्टीने तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन की आपल्याकडे 3 विधानसभा आहेत, तिन्हीच्या तिन्ही 100% तुम्ही जिंकला. तुमच्या कामाची करावी तेवढी तारीफ कमी. काम वरून मला जसा दबाव येतो तसं मी तुम्हाला बोलत असतो. तुम्हाला बोलल्याशिवाय आपली गाडी पडत नाही. कारण आपल्याला निवडणुकीच्या निकालाचा गुन्हा कपड्यावर निघाला होता की गावकडे ठेवायला सदस्य नोंदणीची बैठक मुंबईला गेली. मुंबईला गेली, तारीफ केली, अभिनंदन केले, लागली जबाबदारी दिली. मी तुम्हाला फोन सारखं करत राहिलो. मला सारखं भाऊ बरं नांदेड आपणच राहिलो होतो की आपले आवाज द्यायचा होता की आपली समिती द्यायची. आता तुम्ही समिती केली, रात्रीच पुन्हा दुसरी समिती आहे. भारतीय जनता पार्टी संविधान गौरवावे. सर्व तालुकाध्यक्षांना विनंती की आता जाताना मला कंप्लीट करून द्यावं, जेणेकरून मला पाठवता येईल. सदस्य नोंदणी आम्ही आणलं तर मला एवढं सांगायचं आहे की आता येतानी सांगितलं की जबाबदारी आता याच्यात टेन्शन नाही, जबाबदारीचं नाही. ऐक नाही काय थोडं आता प्रेमाचा संदेश आला की सगळ्यांसाठी बोलू की ज्यांना जे जिल्हा पदाधिकारी आहेत, तालुक्याचे पदाधिकारी आहेत, जिल्ह्याच्या पदाधिकारी म्हणजे मोर्चाचे अध्यक्ष मानासाठी प्रत्येकी 400 करायचे. मी बेल मारली ऑनलाईन झालं सांगायचं नाही. मी बेल मारली, त्याचा मोबाईल नंबर, त्याचं नाव, त्याच्याकडे जे व्हॉट्सअपवर येतं झालेलं प्रमाणपत्र, त्याची झेरॉक्स आणि यादी ही सर्व 400 जिल्ह्याच्या अध्यक्षांनी, जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यायच्या. तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी 200 घ्यायचे. नवीन जे कोणी नवरदेव आहे त्यांना वाटतं की मी चांगलं काम करतो आणि पद भेटत नाही, त्यांनाही 200 करायचे. आणि यांचा सगळ्यांची यादी आणि अहवाल मला भाऊच्या मार्फत वर द्यायचे. त्यांना बघण्याचा अधिकार आहे. पहिला निकष आहे, सगळीकडून जरी शिफारस झाली ती नसेल तर त्याचा जय श्रीराम आहे. त्यामुळे आता यावेळेस काही चिंता नाही. त्यामुळे सदस्य नोंदणी अभियानाला अतिशय गांभीर्यपूर्वक पक्षाने घेतलेला आहे. याचा अहवाल केंद्राकडे चाललेला आहे. आपल्याला नशीब सगळ्या राज्यामध्ये हे चालू होतं. आपल्याकडे निवडणूक असल्यामुळे निवडणूक असलेल्या राज्यांना तो अपवाद होता आणि निवडणूक झाल्या टार्गेट दिले. आपल्यावर वरद असतं भाऊचा असल्यामुळे म्हणजे 10-12 दिवस आपल्याला थोडेसे आराम मिळाला. पण आता आपल्याला हे तात्काळ कंप्लीट करायचंय. भाऊने दिलेले जे काही सूक्ष्म निर्देश असतील त्याप्रमाणे करायचे. पण प्रत्येकाला मला हे सांगायचं